एक 2015-16 मध्ये ते म्हणजे टंचाईचं, दुष्काळाचं. त्या काळामध्ये जवळपास आपल्या 30-40 किलोमीटरच्या अंतरामध्ये आपल्याला पाणी नव्हतं. आमच्या माय माऊलीला थेंब थेंब पाण्यासाठी त्यांना वन भटकावं लागायचं. आणि 2015-16 मध्ये लातूर शहराचे आमदार अमित भैया देशमुख होते. पाण्याचं संकट आलं. या संकटाच्या काळामध्ये आमच्या माय माऊलीच्या पाण्यासाठी प्रयत्न करायचं सोडून हे मासे मुंबईला गेले आणि समुद्राच्या बाजूला राहून त्या ठिकाणी थंड हवा घेत बसले, पण आमच्या माय माऊलीसाठी आले नाही. अशा संकटाच्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. आपण अडचण कधीच विसरायला नको. 400 किलोमीटर अंतरावर रेल्वेनी मिरज सांगलीहून रोज किमान 2 रेल्वेनी पाणी आणून आपल्या लातूरकरांच्या घरापर्यंत देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. मग आपल्या संकटाच्या काळात भाजप होतं का काँग्रेस होतं? भाजप होतं. दुसरं संकट म्हणजे कोरोना. 2019 आणि 20 मध्ये लातूरकरांवर सर्वात मोठं म्हणजे जगाच्या वर सर्वात मोठं संकट म्हणजे कोरोना सारखं होतं. आपल्याला आठवत असेल, आपल्यातले अनेक लोक आपल्याला सोडून गेले, अनेक जणांचे मृत्यू झाले. मला आठवतंय लातूरच्या हॉस्पिटल मधला तो प्रसंग, ज्यावेळेस लातूर मध्ये ऑक्सिजन नव्हता, दवाखान्यांमध्ये ऑक्सिजन नव्हतं. इथं मला आता 2 डॉक्टर भेटले, तुम्ही त्यांना विचारा काय परिस्थिती होती. पण ह्या संकटाच्या काळामध्ये लातूरचे आमदार अमित भैया देशमुख, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित भैया देशमुख. मग ज्यावेळेस लातूरची जनता मरत होती, अडचणीत होती, ऑक्सिजन नव्हतं, त्यावेळेस यांनी इथं राहायला पाहिजे का बाहेर निघून जायला पाहिजे? इथं राहायला पाहिजे. प्रश्न माझा आपल्याला, तुम्हाला देखील माहित असेल, आपण विसरून जातो. आपल्याला विसरायची देखील सवय लागली. आमच्या बहिणींनी सांगितलं, आपल्याला सवयी लावायचं काम या काँग्रेसवाल्यांनी केले. या संकटाच्या काळामध्ये अमित देशमुख कुठं होते माहितीये का आपल्याला? कुणाला माहितीये? कोविडच्या काळात कुठं होते? लातूरला होते. मुंबईत नाही, विदेशात होते. विदेशात त्यांनी कुठं? स्वित्झर्लंड, थंड हवेच्या ठिकाणी. आज जी व्यक्ती ज्यावेळेस लातूर संकटात आहे, लातूरची जनता अडचणीत आहे, त्यावेळेस आपल्या लातूरच्या जनतेला सोडून मुंबई नाही, दिल्ली नाही, थेट विदेशामध्ये जातात. ह्यांच्या सोबत आपल्याला जायचंय का? आज आपल्या त्या संकटाच्या काळामध्ये ऑक्सिजन कुठून आलं? माझा थेट सवाल आहे अमित भैया देशमुखला. एका व्यासपीठावर या. ज्यावेळेस लातूरला ऑक्सिजन लागत होतं, यांनी इथं उपस्थित नव्हते. जी श्रीकांत कलेक्टर होते. आपल्या अनेक जणांचे त्यांचे संबंध आहेत, ओळखी आहेत, त्यांना फोन करून विचारा की ज्यावेळेस ऑक्सिजनची गरज होती त्यावेळेस साधा त्यांच्या हातातला फोन उचलला नाही. त्यावेळेस केंद्रामध्ये मंत्री प्रल्हाद जोशी होते. माननीय मोदी साहेबांना आम्ही इथून कळवलं, खासदारांनी कळवलं. प्रल्हाद जोशी बेंगलोरला होते. बेंगलोरहून ऑक्सिजनचे मोठे कंटेनर आले आणि सर्व हॉस्पिटलला मिळालं आणि त्यावेळेस लातूरकरांच्या अनेक जणांचे जीव वाचले. हे भारतीय जनता पार्टीने केलेले. रेमडेसिवीर असेल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असेल, हे भाजपच्या आपल्या सरकारने दिले. काँग्रेस म्हणजे काय हो? लाडक्या बहिणी आहेत तिथं आमच्या. तुम्हाला सर्वांना तुमच्या मोबाईलवर मी तुम्हाला एक पत्र पाठवतो. काँग्रेसच्या अध्यक्षांनी पत्र लिहिलंय सरकारला की लाडक्या बहीण योजनेचे 13 तारखेला जे 3000 रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यावर पडणार आहे तो देऊ नाही असं काँग्रेसवाल्यांनी सांगितलंय. तुम्हाला मान्य का? नाही ना.
मी आपल्याला आवर्जून सांगतो, यांना जी ताकद लावायची लावू द्या, जे जे पत्र लिहायचं लिहू द्या. जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवाभाऊ आहे, 13 तारखेला तुमच्या खात्यावर 3000 रुपये येणार म्हणजे येणार. आता 3000 म्हणजे 1500 नाही. आता आमचं सरकार महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर 1500च्या किती करणार आहे? 2100. काँग्रेसवाल्यांनी सांगितलं बंद करा. जे सरकार आपले पैसे बंद करायचा निर्णय केलाय, तुम्हाला विश्वास आहे ना देवाभाऊवर? काल सभेत काय म्हणले देवाभाऊ? जोपर्यंत या राज्याचा मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना चालू असणार आहे. कुणी जरी आलं, काँग्रेसचे अध्यक्ष तिथं बसलेत,